महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरू केले आहे। शासनाच्या विविध योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळावा हा उद्देश समोर ठेवून योजनेची माहिती मिळून योजनेचा लाभ मिळावा आणि कार्यकर्ते देखील या लाभापासून वंचित राहू नये यासाठी सहकार्य करावे असे आवाहन शेवगाव पाथर्डीचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले। साहेब एसटी महामंडळाचे डॉक्टर निलेश मंत्री गणेशजी राजवणे सरपंच अरुणजी मातक उपस्थित असलेले कृषी विभागाचे ड्युटी साहेब पवार साहेब चव्हाण साहेब त्याचबरोबर मुकुटे सर शिवाजी समुद्र प्रशांत डाकणे श्रीरामजी कोरडे होतं किंवा अनेकदा असं होतं की आपण गेल्यानंतर एकदा गेल्यानंतर होत नाही, वारंवार आपल्याला जावं लागतं। कधी काही तांत्रिक अडचणी असतात, कधी अधिकारी नसतात, त्यामुळे प्रशासनावर नागरिकांचा एक रोष निर्माण त्या ठिकाणी होतो। म्हणून आपल्या महसूल विभागाने राज्य सरकारने त्या महसूल मंडळाला आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींची आर्थिक झळ तुम्हाला पडू नये किंवा फार वारंवार शेवगावात जाऊ लागू नये म्हणून खरं तर हे शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे। अशा काही लोकांना आपण लाभ देण्याचे या ठिकाणी काम केलेलं आहे आणि म्हणून माझे कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या 4 मंडळ अतिशय यशस्वीपणे खूप चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिबिरामध्ये मिळालेला आहे। आणि आज 10 एप्रिलच्या अखेर जे झालेले सगळे मंजूर प्रकरण आहे त्यामध्ये उत्पन्नाचं प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, शिधापत्रिका, संजय गांधीचे लाभार्थी जवळपास 618 लोकांना लाभ या ठिकाणी दिलेला आहे। सातबारा वितरण 635 झाले, 440, सातबारा दुरुस्ती 148 आणि रहिवास प्रमाणपत्र 768 आणि उत्पन्नाचे दाखले 633 म्हणजे एवढे लाभ या शिबिरामध्ये देण्यात आलेले। सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5-5:30 पर्यंत हे शिबिर या ठिकाणी चालू आहे। आपण जिथे बसला त्या सभागृहाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला जे लाभ या ठिकाणी तात्काळ देता येतील कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यासाठी आपण नोंदणी करून ते लाभ द्यायचे। काही योजना आहेत की त्याला आपल्याला तहसीलला जाऊन कागदपत्रांची छाननी असेल आणि 7-8 दिवसामध्ये त्याचे कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर लाभ देता येतील। असे काही ज्या आपल्या योजना आहेत, विशेषतः टोलाचे प्रकल्प, संजय गांधी श्रावणबाळची मृताची आपल्याला तपासणी करावी लागते कागदपत्रांची। पण जे शक्य आज या ठिकाणी आहे ते निश्चितपणे याचा लाभ देईल। आपण सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी विनंती आहे की कार्यक्रम झाल्यानंतर हे शिबिर 5 वाजेपर्यंत चालू आहे। आपापल्या गावातील सरपंच असतील त्यांनी लाभार्थ्यांना या ठिकाणी शिबिरामध्ये येण्याची आपण निरोप देऊन या ठिकाणी या शिबिराचा लाभ